खूप सारे माझे मित्र बोलतात, की "राहुल दादा, मराठी ब्लॉगिंगमध्ये फायदा आहे की हिंदी ब्लॉगिंगमध्ये?" बघा, मराठी ब्लॉगिंगमध्ये जास्त पैसे नाहीत. सगळ्यात प्रथम इंग्लिशमध्ये जर ब्लॉगिंग केली, इंग्लिशमध्ये जर कंटेंट लिहिला, तर इंग्लिशमध्ये खूप जास्त सी मिळतो आणि पैसे पण देखील मिळतात. हिंदी ब्लॉगिंगमध्ये त्या कमी भेटतात आणि मराठी ब्लॉगिंगमध्ये खूप कमी भेटतात. कारण बघा, ब्लॉगिंगमधून पैसे कसे भेटतात? जेव्हा आपण एखादा ब्लॉग बनवतो, त्याच्यावर Googleचे ॲड्स चालवले जातात ऑटोमॅटिकली. त्यानंतर Google आपल्याला थोडे पैसे देतो. तर मराठी ब्लॉगिंगमध्ये जे ॲड्स असतात, त्या मराठीमध्ये असतात, तर एवढे जास्त पैसे भेटत नाहीत. हिंदी ब्लॉगमध्ये जरा जे पण ॲड चालवतात हिंदी ब्लॉगिंगवाले लोकं, जे मोठमोठ्या कंपनी असतात, ते हिंदीमध्ये ब्लॉग चालवतात, ते जास्त पैसे Googleला देतात. त्यामुळे Google थोडे जास्त पैसे आपल्याला देतो आणि इंग्लिश ब्लॉगिंगमध्ये खूप साऱ्या मतलब की हाय-फाय कंपन्या ॲड चालवतात Googleमध्ये इंग्लिश कंटेंट असला तर, तर ते जास्त पैसे देतात. हाच आहे आणि इंडियामध्ये जास्त पैसे एवढे भेटत नाही. अमेरिका, जर्मनी, जपान, इंग्लंड अशा देशांना टार्गेट करून जर तुम्ही ब्लॉग बनवला, एखादा कंटेंट बनवला, मॅक्रोनीची वेबसाईट बनवली, तर खूप लाखो रुपये तुम्ही महिन्याला छापू शकतात. परंतु त्यासाठी कीवर्ड रिसर्च तुम्हाला करता आले पाहिजे. कोणत्या कीवर्डवर व्हिडिओ बनव कोणत्या कीवर्डवर ब्लॉग बनवल्यानंतर व्हायरल जाईल, लोकं बघतील, त्याची माहिती तुम्हाला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सेमरेसचा वापर करू शकतात कीवर्ड रिसर्च करण्यासाठी किंवा एचआरएफ कीवर्ड टूलचा वापर करू शकतात. सेमरेस स्वस्त आहे आणि एचआरएफ खूप महाग आहे. सेमरेस तुम्हाला ₹200-300 मध्ये भेटून जाईल. टूल्स झेन वेबसाईटचं नाव आहे टूल्स झेन. त्याच्यावरून तुम्ही दर महिन्याचा प्लॅन विकत घेऊ शकता. ₹200-300 मध्ये टूल्स झेन नावाची वेबसाईट आहे. तिथे तुम्ही सेमरेस पर्चेस करू शकतात. एका महिन्यासाठी फ्री भेटेल. ते विकत घेऊन तुम्ही कीवर्ड रिसर्च करू शकता, की कोणत्या देशामध्ये किती ट्रॅफिक आहे, कोणत्या कीवर्डवर माझा ब्लॉग व्हायरल होईल, कोणता व्हायरल नाही होणार, त्याची माहिती तुम्हाला घर बसल्या भेटू शकते. परंतु असं नाही, की ब्लॉग बनवल्यानंतर कीवर्ड रिसर्च केल्यानंतर तो ब्लॉग व्हायरल जाईल. असं खूप सारं मी ट्राय केलंय. मी 10-12 वेबसाईट बनवून झालेलो आहे. मी खूप सारे ब्लॉग बनवले आहेत. परंतु असं नाही, की ते व्हायरल जाईल, बघतील असं नाही. कधी-कधी तुम्हाला नैराश्य पण होईल. कधी-कधी तुमच्या वेबसाईट चालणार सुद्धा नाहीत. परंतु हार नाही मानायची. करत बसायचं, करत बसायचं, करत बसायचं. जी पण आयडिया येईल, जे पण तुमच्या मनामध्ये आयडिया येईल, ती आयडिया टाकत राहा. ब्लॉगिंगच्या मार्फत लिहत जा. कधी तुमचं नशीब उजडेल कळणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा. हार नका मानू. लिहत बसा. तुम्हाला जे वाटेल त्या टॉपिकवर लिहत बसा. ज्याच्यावर ट्रॅफिक खूप जास्त असेल आणि कॉम्पिटिशन म्हणजे की लोकांची वेबसाईट खूप कमी असेल, तर त्याच्यावर तुमचा चान्स आहे. तुमची वेबसाईट Google लवकरात लवकर रँक करेल. Googleच्या जर पहिल्या पेजमध्ये तुमची वेबसाईट दिसली, तर तुम्ही कचऱ्यावानी पैसे कमवू शकतात. खूप, खूप, खूप पैसे तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये येतील. म्हणून मित्रांनो, हार नका मानू. सगळीकडे पैसा आहे. भले इंडियामध्ये असलो, भारतामध्ये आपण असलो, तरी आपल्या जर महाराष्ट्रामध्ये आता मी राहतो, मुंबईमध्ये राहतो, तर महाराष्ट्रामध्ये कोणत्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आल्या, त्या स्कीमवर मी ब्लॉग लिहेल, त्या व्हायरल होतील. म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त ट्रॅफिक असेल, त्याचे तुम्ही ब्लॉग बनवा. बाकी काही नाही आणि ब्लॉगिंगबद्दल काही पण मदत आली, तर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करू शकता. तर नाही व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी. जय हिंद. वंदे मातरम.